गणाधिपते नमः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नीलाम्भुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायुकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। परम सद्गुरु श्री नाना महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे जय जय राम कृष्ण
शरणागत गोवर्धन धन कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम आमचा सर्वेश आता तयार झालाय नवनिरद सम नवनिरद सम सम नवनिरद सम सम नवनिरद सम नवनिरद सम रद सम सम नवनिरद सम नवनीत प्रेम नवल विनोद विहार कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत दीना शरणागत दीना शरणा शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दिन चरणिने शरणागत दिन शरणागत दिन चरणिने शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दिन चरणिने शरणागत दीना
करुणा दृष्टीने हारी कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी जय जय राम जय जय राम जय जय राम श्री सीताराम हरिचरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो राजा राम सीताराम 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 हे राजा राम सीताराम हे राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम राजा राम चरण लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो राजा राम चरण लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो राम चरण स्वरूपी मन 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 स्वरूपी स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी स्वरूपी मन लाविता सौख्य आमा काम क्रोधादि प्रजाती निज धामा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो लक्ष लागो लक्ष लागो याचा आवाज खूपच आला पण परमार्थामध्ये करी वाजवा टाळी मुखी बोला नाम श्रीराम जय राम जय जय राम. त्यामुळे नुसती टाळी कोणासाठी वाजवली जाते आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे परमार्थामध्ये टाळी वाजवताना नुसती टाळी न वाजवावी, त्या टाळीला नामाची जोड असावी. म्हणून कीर्तनाला बसल्यानंतर म्हणत जावं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, की जे यांना अत्यंत आवडतं.
त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेकांना हा शब्द सांगितला आहे, जिथं भगवंताचं नाम तिथं आमचं ठाण. म्हणजे जिथं नाम आहे तिथं आम्ही आहोतच. फक्त यांनीच सांगितलं असं नाही, समस्त संत परिवारात गणले गेलेल्या सगळ्यांनी हे वाक्य सांगितलंय की जिथं नाम आहे तिथं आम्ही आहोतच आहोतच. त्यामुळे आपल्याला जर आपल्या सद्गुरूंना आपल्याजवळ पाहायचं असेल तर माध्यम फक्त एकच, श्रीराम जय राम जय जय राम. माध्यम फक्त एकच. म्हणून कीर्तनाला बसल्यानंतर मी इतक्या वेळ नरड वाजवत होतो, खुर्च्या भरत होत्या म्हणून. आता बऱ्यापैकी खुर्च्या भरल्यात. हळूहळू अजून एक 10 मिनिटांनी माझ्यासाठी खुर्ची आहे का असं शोधणारा माणूस येईल. आणि संपता संपता इथं राहिलेला जागा आता खुर्च्या नाही म्हणून खाली बसणारा श्रोता येईल. संतांचा दरबारच असा यावं की या दरबारामध्ये यावं आणि मनसोक्त आनंद घ्यावा. मला चरित्र सांगता येईल की नाही मला माहिती नाही, म्हणजे ज्या पद्धतीचं मला चरित्र अपेक्षित आहे तसं मला सांगता येईल की नाही मला माहिती नाही. पण गेल्या 8-15 दिवसामध्ये माझ्या डोक्याला यांनी जो भुंगा लावला, या इथं उभं राहण्याच्या क्षणापर्यंत त्यांचा भुंगा माझ्या डोक्याला चावतोच आहे. त्यांना भुंगा चावल्यानंतर ते शांत राहतात. मला भुंगा चावतोय तोपर्यंत मी अशांत आहे, खाली उतरल्यानंतर मी शांत आहे. नानांच्या चरित्र प्रसंग आहे. नानांच्या कानामध्ये भुंगा शिरला होता आणि तो कानामध्ये भुंगा शिरल्यानंतर नानांच्या कानातनं रक्त यायला लागलं. आणि रक्त येते म्हटल्यानंतर ते त्यांच्याबरोबरचे सहकारी, ते डॉक्टर, ते स्टेशन मास्तर, त्यांची सगळ्यांची धावपळ. का? नानांच्या कानांना रक्त येते म्हणून त्यांची धावपळ. नाना म्हटले कशाला उगाच धावपळ करताय? का? तो मला दत्तधून ऐकवतोय, तो मला दत्तधून ऐकवतोय. हे ऐकल्यानंतर तुम्हाला फार बरं वाटलंय का नाही? उद्या तुमच्या कानाच्या भोवती तो डास गुंगत असतो, त्यावेळेला म्हणता का असं की तो मला दत्तधून ऐकवतो, असाच गुंगत राहा, असं म्हणता तुम्ही डासाला? किंवा आपण असं म्हणू का? आपण काय करू? त्याची पुण्यतिथी लगेच करू ना. देह तादात्म्य सुटलेल्या संतांच्याकडेच हे फक्त बघायला मिळतं. ज्यांचं देह तादात्म्य सुटलेलं आहे त्यांच्याकडेच हे बघायला मिळतं. माझं सगळं अजून देहात अडकलेलं आहे, त्यामुळे मला याचा अनुभव फक्त ऐकून आनंद मिळतो. अनुभवायचा म्हटला तर मी त्याच्यासाठी सक्षम नाही. आणि जर त्याच्यासाठी सक्षम व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तुकोबारांचा एक छोटासा अभंग विचारात घेऊयात. आणि चरित्र भाग अर्थात नानांचाच आहे. आपल्या सगळेजण आपण नानांच्या परिवारातले आहात, नानांचे आहात. आणि आपल्याला मी वेगळं नानांच्याबद्दल काही सांगावं असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला त्याची आठवण करून द्यायचं एवढंच काम नाना माझ्याकडनं करून घेणार आहेत. चरित्र तुम्हाला माहितीच आहे, फक्त मला त्याच्यातनं नानांचं वेगळंपण काय आहे आणि संतांना वेगळं कसं पाहायचं असतं याची शिकवण नानांच्या चरित्रातनं घ्यायची.
गंगाले आमावरी गंगाले आमावरी गंगाले आमावरी गंगाले आमावरी. तोही मला बरेच वर्षांनी वाजवतोय. बुवा तुम्हाला सोडतोय का? आम्हावरी गंगा आली आम्हावरी आम्हावरी गंगा आली आम्हावरी. संत पाबुले साजिरी संत पाबुले साजे रे गंगाले आम्हावरी. आंघोळी गंगाले आम्हावरी. पाप पळाले पळाले पाप पळाले पळाले दैन्य दुःख दुरावले दैन्य दुःख दुरावले गंगाले आम्हावरी गंगाले आम्हावरी. तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो. संत सागरी नहालो संत सागरी नहालो आम्हावरी गंगाले आम्हावरी गंगा आली आम्हावरी आम्हावरी आम्हावरी. धिम तनन देरे न दानी उदानी तन तन रे दानी धिम तनन देरे न दानी दिन दिन नाक दिन नाक दिन धिम तनन देरे न दानी उदानी तन तन रे दानी धिम तनन देरे न दानी उदानी तन तन रे दानी धिम तन देरे न दानी उदानी तन तन रे दानी धिम तनन दरे न दानी उदनी तन तदरे दानी धीम तन दरे न दानी उदनी तन दरे दानी धीम तन दरे न दानी. नादिर दे तुम दिर 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 दाना नादिर दे तुम दिर 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 दाना नादिर दे तुम दिर 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 दाना दाना रे दानी तदरे दानी तदरे दानी
दान उदन तन तन रे दान देव दन रे दान देव दन रे देव दन. पंढरीनाथ अवधूत चिंतन श्री. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू नये अशी जी व्यवस्था हॉलच्या ठिकाणी असते ती नाहीशी करण्याचा पुरेपूर प्रयत्न हॉल मालकांनी केलेला आहे. बरोबर ना? की जेणेकरून समोरचा काय बडबडतोय हे कळावं. त्यामुळे त्यांनी इथं व्यवस्था व्यवस्थित करून ठेवलेली आहे. दुसरा माझा फायदा असा आहे की इथं कुठेही घड्याळ लावलेलं नाही. त्यामुळे कीर्तन माझं घड्याळ बंद पडलेलं आहे. मी आत्ता पाहिलं ते बंद पडलंय. त्यामुळे न जाणो 9ला संपेल, 9:30ला संपेल, 10ला संपेल, गाडी चुकेल, कोणाला माहिती. बरं, संतांचा सहवास आणि संतांचा वाक्य प्रणाली ही इतकी आनंददायक असते की ती संपूच नये अशी जीवाची स्थिती आहे. त्यामुळे न जाणो एखाद्या वेळेला नाना 9चे 9:30 पण करतील. एखाद्या वेळेला बसल्या जागेवरतीच तुमच्या हातात ताटं देतील, खा आपण ऐक. कोणाला माहिती, कारण त्यांच्या आयुष्यात तसं घडलंय. खा पण ऐक. तसं न जाणो एखाद्या वेळेला नाना तुमच्या हातात बसल्या जागी ताटं देतील. जाऊ दे 9:30चे 10:30 होतील, 11:30 वाजतील, कोणाला माहिती. खा ऐक. कारण पुन्हा 3 दिवसाचं हे सत्र, खर्च आमचं ठरलं होतं 5 दिवसाचं सत्र करायचं होता. नाना पंचक असा विषय आमचा ठरला होता करायचा. पण पंचकावरून आम्ही 3 रात्रीवरती आलो. पण तुमचा एकूण सहभाग पाहिल्यानंतर मला गॅरंटी आहे की संजय दादांना पुढच्या वर्षी 5 दिवसाचं करावं असं वाटेल. आणि ती करण्याची क्षमता नाना त्यांच्याकडे देतील. कोणाच्या भरोश्यावरती हे बोलतोय? तुमच्या भरोश्यावरती. नाहीतर तुम आगे बढो हम पीछे है. मागे वळून पाहिलं तर कोणीच नाहीये असं व्हायला नको. जगद्गुरु तुकोबा यांची वाक्य आहेत. आज गंगा दशहराचा शेवटचा दिवस आहे. हो ना? या पृथ्वीला पावन करायला, समस्त प्राणी मात्रांचा उद्धार करायला आणि ज्या गोष्टीच्या शिवाय परमार्थ होऊच शकत नाही, ज्या गोष्टीच्या शिवाय परमार्थ होऊच शकत नाही ती गोष्ट म्हणजे लवचिकता. परमार्थामध्ये फार लवचिक असावं लागतं. आणि ही लवचिकता जिच्यामुळे प्राणी मात्रांच्या ठिकाणी येते तिचं नाव आहे गंगा. त्रिपदगामिनी गंगा माता म्हणून जिचं वर्णन केलं गेलंय, स्वर्गापासून पाताळापर्यंत जी अखंड प्रवाही आहे. याचा अर्थ स्वर्गापासून पाताळापर्यंत मराठीत ज्याला जी फ्लेक्झिबल ठेवते, फ्लेक्झिबल पाहिजे तिकडे तिला वळवता येत. परमार्थ सांगतो, माणसाच्या विचारांमध्ये, आचारामध्ये आणि उच्चारामध्ये इच्छेनुरूप परिवर्तन करायचं असेल, इच्छेनुरूप परिवर्तन करायचं असेल तर त्याच्यासाठी लाकूड हे ओलच असावं लागतं. लाकूड ओलच असावं लागतं. वाळलेल्या लाकडाला किती वळवायचा प्रयत्न केला, वाकेल का? काय होईल? ते मोडेल. वाकवायला गेला तर ते मोडेल. पण त्या लाकडाला जर तुम्हाला वळवायचं असेल तर ते लाकूड ओलच असलं पाहिजे. तसं देह नावाचं हे लाकूड, या देहातनं प्राण जात नाही तोपर्यंत ते ओलच आहे. आणि मरेस्तवर म्हणजे प्राण जात नाही तोपर्यंत
तुमच्या इच्छेनुरूप तुम्ही त्याला वळवू शकता, तुमच्या इच्छेनुरूप वळू शकता. मीच स्वतःच्या ठिकाणी असणारी ही ओलेपणा घालवलेला आहे. बुवा आता 60चे झाला, जरा विचार करा, असं म्हणून मी स्वतःच्या ठिकाणी असणारा ओलेपणा घालवला. म्हणजे मी स्वतःला कमकुवत समजायला लागलो. आता तू 60चा झाला, अरे 80चा झालास, काय करतोयस, तुझ्या वयाला शोभतं का, असं म्हणून मी स्वतःला कमकुवत करत गेलो. वास्तविक पाहतास या कुडीतनं प्राण बाहेर जावेस तर तुम्ही ओले आहात आणि तुमच्या इच्छेनुरूप तुम्ही तुमच्या मनाला वळवू शकता. याची जाणीव जर कोणी करून देत असेल तर तिचं नाव आहे गंगा. का? कारण त्या गंगेच्या प्रवाहाला तुम्ही कसंही वळवलं तरी सुद्धा ती तिचं एम विसरत नाही कधी. मला समुद्राला भेटायचंय हे तिचं ध्येय ती कधी विसरत नाही. मग मार्गामध्ये तिला कोणी आपल्या शेताकडे घेऊन जातं, कोणी घराकडे घेऊन जातं, कोणी तिला पाहिजे तसं वळवतं. पण कुठेही जरी वळवलं तरी सुद्धा तिचा प्रवाह अंततः मला समुद्रालाच भेटायचंय या असणाऱ्या ध्यासापासून विवंचित होत नाही किंवा वेगळा होत नाही. तो त्याच्याशी एकरूप आहे. तसं ज्या संतांचा आपण मागोवा घेतोय त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अनुकूल अवस्था, प्रतिकूल अवस्था आल्यात. पण या सगळ्या अवस्था आलेल्या असताना सुद्धा त्यांनी त्यांचा ध्यास आणि त्यांचं ध्येय हे विसरलेले नाहीयेत. ते त्यांची मार्गक्रमणा करतच राहिले आणि त्यांना इप्सित असणारं प्राप्त करूनच घेते झाले. त्यांनी केलं ते आणि ते करू शकतात. असं करायचं असतं, असं केलं तरच कल्याण होतं हे आपल्याला मान्य आहे म्हणूनच आपण त्यांच्याकडे येतो. नाहीतर मी त्यांच्याकडे आलोच नसतो. का? आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर आदर्श म्हणून डोळ्यासमोर कोणीतरी असावं लागतं आणि आदर्श तसाच असावा लागतो की ज्यांनी आयुष्याचं सोनं केलेलं आहे. तोच माझा आदर्श असू शकतो. अर्धवट हळकुंडाने पिवळा झालेला तो दिसायला सोन्यासारखा दिसेल, पण हात फिरवलेल्या नंतर कळेल की आतमध्ये लोखंड आहे, की जे मी आहे. की वर्ण दिसायला ऊपर तो खूप बनी आहे, अंदर की खुद राम जाने. असे असणार सगळं जग आहे. म्हणून मराठीमध्ये म्हण आहे, दिसतं तसं असतं तर जग काव फसतं, आहे का नाही? दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ना. हा या जगाचा नियम आहे. पण दिसतं तसं असतं हे फक्त एकाच्याकडे बघूनच कळतं आणि त्याचं नाव आहे संत. बोले तैसा चाले त्याची वंदाबी पाऊले, आहे ना. आचार विचार आणि उच्चाराचा समन्वय म्हणजे संत आहे, लक्षात ठेवा. आणि आचार विचार आणि उच्चाराची फारकत म्हणजे माणूस आहे. मी जसा बोलतो तसा मी वागत नाही, मी जसा वागतो तसा माझा आचार नाही. माझ्या आचार विचार आणि उच्चारामध्ये फारकत आहे आणि त्यांच्या आचार विचार आणि उच्चारामध्ये एक वाक्यता आहे. एवढाच त्यांच्यात आणि माझ्यामध्ये फरक आहे. नाहीतर तेही चैतन्यानेच भरलेत आणि मीही चैतन्यानेच भरलेला आहे. त्यांच्यात जे चैतन्य आहे तेच माझ्यात आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ते चैतन्याला ओळखू नयेत आणि मी चैतन्याला ना ओळखू नये, मी चैतन्याला नाळखू नये. त्या चैतन्याचं प्रतीक जर या पृथ्वीतलावरती कुठलं असेल तर तिचं नाव आहे गंगा. ती चैतन्याने भरलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून अशी आई भगवती गंगा मैया तिच्या आयुष्यात तिने भोगलेलं माझ्या आयुष्यात भोगायला लागू नये म्हणून माझ्या दाराशी आली. माझ्या दाराशी बरं नुसती आली नाही, गंगा आली आम्हावरी, आमच्यावरती आली. हो, वास्तविक पाहता ज्या गंगेचा आम्ही विचार करतोय ती गंगा, असे आपल्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की जे मला भोगायला लागलं ते माझ्या पोराबाळांना भोगायला लागू नये. प्रत्येकाची इच्छा आहे का नाही? आणि याच्यासाठी आपण सगळे काबाड कष्ट करत असतो. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतोय का नाही? ITतली पोरं बघा,
एवढं मर कम करतात कशासाठी? जे मला भोगायला लागलं ते माझ्या पोरांना भोगायला लागू नये, ही प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा आहे. चुकीची आहे का? म्हटलं बिलकुल नाही, असलीच पाहिजे. माझ्या आई वडिलांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आज मी हे सोन्याचे दिवस पाहतोय, पण माझ्या पोरांनाही तशाच खस्ता खायला लागू नयेत म्हणून मी प्रयत्न करणं हा स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आई वडील इतके कष्ट करून राहतात की पुढं पोरांना कष्ट काय असतात हे कळूच नाहीये, इतक्या अवस्थेचे प्रयत्न करून ठेवतात. आणि याचा पोरांना आयतं मिळाल्याचा दुरुपयोग असा होतो की आयतं मिळालं ना तर त्याची किंमत राहत नाही. हो ना? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कष्टसाध्य सुख मिळवलात म्हणून तुम्हाला सुखाची किंमत आहे. पुढच्या पिढीला तुम्ही आयतं दिलं तर त्यांना आयतं सुख मिळाल्यामुळे त्याची किंमत नाही आहे, लक्षात ठेवा. गंगा मैयाची अवस्था अशी आहे की ती भगवती कशी आहे? अत्यंत आनंदात आहे, सुखात आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आनंद स्वरूपामध्ये ती. जिचं वर्णन करताना वाल्मिकींनी केलंय, कशी आहे गंगा? अभिनव बिसबल्ली पादपद्मस्य विष्णोर, अभिनव बिसबल्ली पादपद्मस्य विष्णोर, मदन मथन मौलेर मालती पुष्पमाला, जयति जय पताका काम्य सौमोक्ष लक्ष्म्या, आणि क्षपित कुलिक लंका जान्हवी पुन्हा तू, त्रिपदगामिनी गंगा माता की. कमीत कमी एक दिवस काय विना नुसतं गंगेचं नाव घेतलं ना तरी गंगा दशहरा साजरा केल्याचं पुण्य आहे, माहितीये? नुसतं एकदा गंगेचं नाव घ्या, बुवासाठी बिलकुल म्हणू का. तुम्ही नाही म्हटलात म्हणून माझ्या पाकिटावरती काही परिणाम होणार नाहीये, किंबहुना तुम्ही नाही म्हटलात तरी मला पाकिट आधीच मिळून झालंय. त्यामुळे तेरी बी चूप मेरी बी चूप इथं चालत नाही. परमार्थामध्ये केअर ऑफ चालत नाही. इथं जेनो काम तेनो ठाय. इथं आपला उद्धार आपण करायचा, आणि आपल्याला खरंच जर त्याच्यात उद्धार करून घ्यायचा असेल तर कीर्तनाला बसल्यानंतर म्हणावं, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. लक्षात ठेवा, कीर्तनाला बसल्यानंतर भजन करायचं असतं आणि घरात बसून नामस्मरण करायचं असतं. बरीच लोक आहेत ना, अहो त्यांची तोंड नुसतेच ओठ हालतायत, आवाज कुठं आहे? म्हणजे पुढची लोक म्हणतायत ना, आपण नुसतं तोंड हलवा, कशासाठी? छान म्हणा. भजन वातावरण शुद्धीसाठी भजन करायचं असतं, अंतःकरण शुद्धीसाठी नामस्मरण करायचं असतं. वैयक्तिक उन्नती साधण्यासाठी नामस्मरण आहे, समाज उन्नती साधण्यासाठी भजन आहे. भजन इतकं जोरात करायचं असतं की दुसऱ्यांनी म्हटलेलं ऐकून नाही यायला पाहिजे. नामस्मरण इतकं हळू करायचं असतं की आपण म्हटलेलं दुसऱ्याला ऐकून नाही गेलं पाहिजे. दोन्हीच्या कडचा मंत्र एकच आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दोन्हीकडचा मंत्र एकच आहे, पण दोन्हीची असणारी स्थिती भिन्न आहे दोन्हीची. तेव्हा आत्ता आपण नामस्मरण करायला बसलो नाही आहोत, आत्ता आपण भजन करायला बसलोय. का? आपल्याला समाज उन्नती साधायची आहे ना, म्हणून आपण इथं आलोय. एका ध्येयाने आणि एका विचाराने प्रेरित झालेली ही सगळी लोक आहेत म्हणून ती इथं जमलेली आहेत. अन्यथा एका विचाराने आणि एकाच ध्येयाने जर प्रेरित झाली नसती तर ही सगळी लोक एकत्र आली नसती. तुम्ही सगळेजण एका विचाराने इथं आलायत म्हणून त्या विचाराचं संघटन झालं तर उद्याचं चित्र काही वेगळं दिसू शकतं. आणि ते दिसावं असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल ना तर म्हणत जा, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम म्हणून म्हणत जा. बुवासाठी बिलकुल नका म्हणू. आपल्याला खरंच वातावरणामध्ये बदल घडावा असं वाटत असेल तर म्हणा. आणि संतांनी सांगितलेली जी गंगा आहे ना, त्या गंगेचं नावच नामकथा गंगा, हरीची नामकथा गंगा, श्रवणे पावन करे जगा,
नाम कथा गंगा हरीची नाम कथा गंगा. ती भगवंताची नामगंगा आहे हो. आमच्याकडे ज्ञानगंगा आहे, नामगंगा आहे, कथागंगा आहे. आमच्याकडे गंगेचे हे किती प्रवाह आहेत. या प्रवाहांना जर आत्मसात केलं आणि त्याला जर लवचिकतेचा संबंध जोडला ना, तर मला सांगा आपलं आयुष्यामध्ये नाना होणं अवघड आहे का हो? आपल्याला नाना होणं अवघड आहे? आपण होणार. किंबहुना ज्या क्षणाला त्यांनी मला स्पर्श केला ना, त्याच क्षणाला मी नाना झालो. त्याच क्षणाला मी नाना झालोय. पण मी नाना झालोय हे मला कळत नाही. का नाही कळत आहे? कारण त्याच्यामध्ये एक अज्ञानाचा पडदा अडवा आहे. अज्ञानाचा. आरशासमोर गेल्यानंतर प्रतिबिंब दिसायचं राहतं का हो? बिंबाला प्रतिबिंब दिसायचं राहतं का? लक्षात ठेवा, ते बिंब आहेत आणि आपण प्रतिबिंब आहोत. किंवा आपण बिंब असलो तर नाना प्रतिबिंब आहेत. याचा अर्थ त्यांच्या समोर गेलोय आणि आपण कोरडे राहिलो असं नाहीच आहे. ज्या क्षणाला त्यांच्या समोर गेलो त्या क्षणालाच मी ते होऊन गेलेलो आहे. पण माझ्या अज्ञानाने मी स्वतःला समजतोय की मी अजून नानामय झालोच नाहीये, असं मी स्वतः समजतोय. म्हणून मला नाना असल्याचा अनुभव येत नाही. पण एकदा मागे वळून बघा, नाना तुमच्या मागे उभे आहेत नाही, नाना तुमच्या बरोबर आहेत. तुमच्या पाठीशी नाही, तुमच्या बरोबर आहेत. अर्थात हे सगळे मी बोलतोय, फक्त बोलतोय. मीही तुमच्यासारखाच आहे. का? अजून अज्ञानाच्या पडद्यामध्ये मी सुद्धा आहे. फक्त मला बडबडता येते म्हणून मी बडबडतोय, एवढंच. पण अनुभव म्हणाल तर मी त्या अनुभवाने शून्य आहे. का? अज्ञानाचा पडदा मी सुद्धा अंगावरती ओढूनच बसलोय म्हणून मी त्यातलाच. पण अशी आई भगवती गंगा मैया कशी आहे? भगवान महाविष्णूंच्या चरण कमलातली मृणाल तंतूंची देठी शोभावी, किंवा भगवान कर्पूरनाथांच्या मस्तकावरती मृणाल तंतूंची जाई जुईची एखादी माला शोभावी ना, अशी आई भगवती गंगा मैया, की ज्या गंगा मैयाचा प्रभाव इतका आहे. अहिरी पुपती कांता तात संबद्ध कांता, अहिरी पुपती कांता तात संबद्ध कांता, अहिरी पुपती कांता तात संबद्ध कांता. हरतनयनि हंतृ प्राणदातृ ध्वजस्य, हरतनयनि हंतृ प्राणदातृ ध्वजस्य. सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता, सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता. पितृशिरसि पतंती जाह्नवी न पुनातो, अहिर पुपति कांता तात संबद्ध कांता, अहिर पुपति कांता तात संबद्ध कांता. काय गंगा मैया? अहिर पुपति कांता तात संबद्ध कांता, हरतनयनि हंतृ प्राणदातृ ध्वजस्य. सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता, आणि पितृशिरसि पतंती जाह्नवी न पुन्हा तू. त्रिपदगामिनी गंगा माता की. काय आहे गंगा मैया? आई म्हणजे सर्प, हो ना? आता तुम्ही उत्तर द्या. छान आहे, सगळ्या उशीर आहेत. मला एकाहीने गाताना टाळी वाजवली नाही. एक श्रोता भेटला, तो गाताना टाळी वाजवत होता. इथं सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा आहे तो. आई म्हणजे सर्प, त्याचा रिपू गरुड, त्याचा पती म्हणजे रक्षण करता विष्णू, त्याची बायको लक्ष्मी, त्या लक्ष्मीचे वडील समुद्र, हो ना? समुद्रातनं आली ना ती. आई रिपुपती कांता तात. त्या समुद्राला ज्यांनी बांध घातला, संबद्ध, ज्यांनी बांध घातला कोण? तर प्रभू रामचंद्र. पूल बांधला ना त्यांनी. संबद्ध कांता, त्याची बायको सीता. हर तनयनि हंतृ, हर, हर म्हणजे हरण करणारा, त्या सीतेचा हरण करणारा रावण. तनय, त्याचा मुलगा इंद्रजित. निहंतृ, त्याला मारणारा म्हणजे इंद्रजिताला म्हटलं तो लक्ष्मण. त्या लक्ष्मणाला ज्यांनी प्राणदान दिलं,
तो मारुती. प्राणदातृ ध्वजस्य, तो ज्याच्या रथाच्या ध्वजावरती बसला. कोणाच्या? अर्जुनाच्या, बरोबर ना. प्राणदातृ ध्वजस्य सखी सुत सुत कांता. सखी, सखा या शब्दाचं सप्तमी रूप आहे, म्हणजे सखा. त्या अर्जुनाचा सखा कोण? श्रीकृष्ण. त्याचा मुलगा प्रद्युम्न, त्याचा मुलगा अनिरुद्ध, त्याची बायको उषा, त्या उषेचे वडील बाणासूर, त्या बाणासुराची बायको उषा, त्या उषाचे वडील बाणासूर, त्या बाणासुरांनी ज्यांची पूजा केली शंकर, त्या शंकरांची बायको पार्वती, त्या पार्वतीचे वडील हिमालय. सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता पितृशिरसी पतंती. त्या हिमालयातनं जी गडगड गडगड करत खाली येती, जान्हवी न पुन्हा तू. त्या गंगेसारखी दुसरी कोण आहे हो सांगा. अशी आई भगवती गंगा म्हणजे अत्यंत क्वालिफाईड आहे, अत्यंत क्वालिफाईड. इतक्या लोकांचा म्हटलं उद्धार करणारी, इतक्या लोकांना जवळ करणारी गंगा मैया, तिला उद्योग नाही म्हणून ती माझ्या दारात आली का? तिला कोणी विचारत नाही म्हणून ती माझ्या दारात आली? लक्षात ठेवा, गंगा मैया म्हणतीये जे मी सहन केलं ते तुम्हाला सहन करायला लागून ही तिची इच्छा आहे. भगवान महाविष्णूंच्या चरण कमलात राहणारी अगा भवच्चरण कन्यका आपगा असं तिला म्हटलेलं आहे. भगवंताची कन्या असं तिला उपादान दिलेलं आहे. भगवंताच्या चरण कमलात आहे ना तोपर्यंत ती आनंदात आहे. ज्या क्षणाला जरा चेंज असं वाटलं, जरा चेंज म्हणून तिने भगवंताचा चरण सोडला. ज्या क्षणाला तिने भगवंताचा चरण सोडला त्याच क्षणाला तिला काट्या कुट्यात पडावं लागलं, दगड गोट्यातनं जावं लागलं. म्हटलं काट्या कुट्यातनं दगड गोट्यातनं म्हटलं किती गोष्टींना जावं लागलं तिला. कल्पना करा तुम्ही. बरं नुसती जावं लागलं नाही, तिला बोचतंय, टोचतंय, लागतंय, तिला धावावं लागलं. एवढंच नाही तर एवढं सगळं करत असताना अनेक चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आपल्या बरोबर घेऊन जाव्या लागल्या. या सगळ्यामुळे अत्यंत रूपमान असणारी गंगा लोकांना शेवटी म्हणावं लागलं, रामा तुझी गंगा मळली. है ना, म्हणावं लागलं ना. आता हे मराठीतलं तुम्हाला कळलं, मी हिंदीतलं सांगितलं. रामा तुझी गंगा मळली म्हणावं लागलं म्हणजे ती आई भगवती गंगा जी अमृतमय होती ती मृतमय अवस्थेला पोचली हो. जिचा तीर्थ म्हणून प्राशन करण्याच्या योग्यतेची होती, आता ती तीर्थ म्हणून घेण्याच्या लायकीची राहिली नाही हो, राहिली नाही. जी गंगा मैया अनेकांची जमिनी सुपी करत होती, अनेकांची घरं भरत होती, अनेकांची जीवनं उभी करत होती, आज तीच गंगा म्हटलं बघण्याच्या योग्यतेची राहिली नाही हो. का? एक भगवंताचा आश्रय सोडल्यामुळे तिची ही अवस्था झाली. तसं आपण सगळ्यांनी एका भगवंताचा आश्रय सोडलाय आणि आपण किती दुःखांच्या सागरातनं चाललोय कल्पना करा. इथं कोणी असं नाही की बुवा मी फक्त सुखात आहे, असा कोणीच म्हणू शकत नाही. जगातला असा एकही प्राणी नाही की तो असं म्हणेल की मी सुखी आहे. नाही, इथं कोणीही पूर्ण सुखी नाहीये. किंबहुना इथं बहुतांशी दुःखी आहे आणि थोडासा सुखी आहे. ते जे थोडंसं सुख आहे ना ते सुद्धा आशेने भरलेलं सुख आहे, ते सुद्धा आशेने भरले. म्हणजे जी आशा मला पुढे जाऊन निराशच करणार आहे अशा आशा नावाच्या सुखाने भरलेल्या अत्यंत दुःखाच्या डोंगरामध्ये मी राहतोय. गंगा मैया हे जाणतीये आणि ते दुःख तुमच्या आयुष्यामध्ये राहू नये. कशामुळे हे दुःख आलं तर पापाच्यामुळे आलं. पापामुळे, माझ्या आयुष्यामध्ये केलेल्या पापांच्यामुळे माझ्या आयुष्यात हे सगळं दुःख आलं. आणि गंगा करते काय तर गंगेचा स्वभाव आहे गंगा पापम. गंगेचा मोठा गुण आहे गंगा पापम. दुसरा शशीतापम आणि दैन्यं कल्पतरुस्तथा. पापम तापम च दैन्यंच हरेत साधु समागमा.
महाराज म्हणतात आयुष्यामध्ये दैन्य, दुःख, वेदना, काळजी, भय, उद्वेग या सगळ्या गोष्टी कशामुळे आल्या? 3 गोष्टींच्यामुळे. पाप, ताप आणि दैन्य. या 3 गोष्टींच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं आलं. मग या जीवनातले ह्या 3 गोष्टी काढल्या तर माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, तृप्ती या 5 गोष्टी का नाही राहणार? की मौना त्या आहेत. पण दुर्दैवाने हे जे मळभ वरती आलंय ना, ते मळभ दूर केलं पाहिजे. आणि ते मळभ कशाचं आहे? तर पाप म्हणजे ताप आणि दैन्य या 3 गोष्टींचं हे मळभ आहे. आणि हे मळभ दूर करणारी जर गंगा कुठली असेल तर त्या गंगेला तुकोबांनी शब्द केला आहे, संत पाऊले साजिरी. माझ्या आयुष्यातल्या ह्या 3 गोष्टी नाहीशा करण्याची क्षमता राखतो ना, त्याचं नाव आहे संत. हरेच साधू समागम. यांच्या संश्रयाला गेलं तर माझ्या आयुष्यामध्ये ह्या 3 गोष्टी राहतील कशाला? त्या ते काढून घेतात. भक्ताच्या आयुष्यामध्ये ह्या 3 गोष्टी त्या ठेवत नाहीत. म्हणून त्या संतांची महती गाताना शास्त्रकारांनी शब्द केलाय, पाप पळाले पळाले आणि दैन्य दुःख दुरावले, असा तुकोबांनी शब्द केलाय. पण संत ओळखायचा कसा? मोठा प्रश्न आहे ना. ओळखायचा कसा? महाराजांचा शब्द आहे, संत ओळखायचा असेल ना तर त्याच्यासाठी संत व्हावं लागतं. संत झाल्याशिवाय संत नाही ओळखता येत. नाही ओळखता येत. मी भगवंताकडे जात असेन किंवा संतांकडे जात असेन, कशासाठी जातो? माझ्या ऐहिक जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून मी त्यांच्याकडे जातो. माझ्या ऐहिक जीवनातले प्रश्न सोडवायला मी त्यांच्याकडे जातो. अलौकिक जीवनातले प्रश्न माझ्या जीवनात आहेत, पारलौकिक जीवनातले प्रश्न माझ्या जीवनात आहेत, त्यांच्या आयुष्यात आहेत. कोहम कथमिदम जातम करता को वास्य विद्यते उपादानं किमस्तीह. हे प्रश्न त्यांच्या आयुष्यात आहेत, माझ्या आयुष्यात आहेत. माझ्या आयुष्यात हे प्रश्न नाही आहेत. ज्या वेळेला नानांच्या आयुष्यामध्ये एका संतांचं येणं होतं, त्यावेळेला त्यांनी त्यांना विचारलंय, काय हवंय तुम्हाला? नानांना विचारलंय, काय हवंय तुम्हाला? काय वाक्य त्यांचं? हे सच्चिदानंद काय असतो तुम्हाला सांगा. सच्चिदानंद काय असतो तो मला सांगा तुम्ही, असा त्यांचा प्रश्न आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या संतांना असा प्रश्न विचारलाय की सच्चिदानंद काय असतो जरा मला सांगा? मला प्रश्न आहे हा प्रश्न. बुवा बायको विचारत नाही, काय करू? मुलगी सोडून गेली, काय करू? घरामध्ये पैसा राहत नाही, काय करू? माझ्या आयुष्यातले प्रश्न हे असलेच. ऐहिक जीवनाशी संबंधित असणारेच प्रश्न घेऊन आपण देवाकडे आणि संतांकडे जात असतो. म्हणून संत ओळखायचे असतील तर संतच व्हावं लागतं. त्याच्याशिवाय संत नाही कळत, असं मी म्हणत नाही. आमच्या माणिक प्रभू महाराजांचा शब्द आहे, रामासी रामासी शरणारी हारे. राम हो राम गारे, राम हो राम गारे, राम हो राम गारे. रामासी 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 शरणारी घारे. राम हो राम गारे, राम हो राम गारे, राम हो. ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे, भगवंत बघायचा असेल ना तर महाभूतांची या चढे माथयावरी, असा माऊलींचा शब्द आहे. भगवंत बघायचा असेल तर महाभूतांची या चढे माथयावरी. तुकोबांचा शब्द आहे, देव उंच डोंगरी राहतो
असा तुकोबांचा शब्द आहे. उंच डोंगरावरती म्हणजे आता आपल्याकडचा उंच डोंगर जास्तीत जास्त एव्हरेस्ट. म्हटलं एव्हरेस्टवरती चढून जा, पलीकडे भगवंत दिसलाच. तुकोबांचा दुसरा शब्द आहे काम क्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे. असा तुकोबांचा त्याच्या पुढचा शब्द आहे. काम क्रोध आड पडिले पर्वत, म्हटलं हे बाजूला टाका, त्याच्यावरती चढा, पलीकडचा भगवंत दिसला. एखादी वस्तू जर पलीकडची बघायची असेल तर त्या उंचीवरती गेल्यानंतर पलीकडचं दिसतं ना. तसं जर तुम्हाला यांना बघायचं असेल तर त्या उंचीवरती जायला पाहिजे ना. त्याच्याशिवाय हे दिसतील कसे तुम्हाला? तुम्हाला म्हणजे मी त्यातलाच आहे. तोपर्यंत दिसतील कसे? त्या उंचीवरती नेलं पाहिजे. आणि त्या उंचीवर जर न्यायचं असेल तर हे काय आहेत किंबहुना हे कसे आहेत हे कळलं पाहिजे ना. आणि ते मी माझ्या आयुष्यामध्ये उतरवलं पाहिजे. त्या दिवशी मला हे समजायला लागतील, त्या दिवशी. आणि मग ज्या दिवशी ते समजतील ना, त्या दिवशी मी ऐहिकातल्या गोष्टी त्यांच्याकडे मागण्याचा विचारच करणार नाही हो. त्या दिवशी मी त्यांच्याकडे ऐहिकातल्या गोष्टी मागायला जाणारच नाही. का? कारण खरं काय हे मला कळलेलं असतं ना. खरं काय कळलेलं असतं. त्याच्यासाठी मला त्या उंचीवरती नेलं पाहिजे. आमचे एक गेले, आता ते राहिले नाही, पराडकर काका होते. मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. एक मुलगी त्यांची मुलाखत घ्यायला आली होती. ती मुलगी काय करत होती, तिला संतांवरती थिसिस लिहायचा होता, एक प्रकरण लिहायचं होतं. आणि त्याच्यासाठी ती वेगवेगळ्या संतांच्या मुलाखती घेत होती. त्यांनी त्यांना विचारलं, संतांच्या बद्दल वगैरे सगळं विचारलं. म्हणजे खरेच ते संत होते पराडकर काकांचे. तुम्हाला सांगतो, त्या मुलीने विचारलं की तुमच्या पाण्यात अजून कोणी संत असतील तर मला सांगा, म्हणजे मी त्यांची पण मुलाखत घेते. पराडकर काकांचं इतकं छान वाक्य होतं. ते म्हटले, तू कधी समुद्रावरती गेलीस का? हो म्हणे, गेली आहे. म्हणे विस्तीर्ण त्याला काठ लावलाय अशा समुद्रावरती गेलीस का? हो म्हणे. म्हणे त्या समुद्रावरती माती होती का? हो म्हणे, समुद्र एका बाजूला, बाहेरच्या बाजूला म्हणे विस्तीर्ण माती होती. वा. पराडकर काका म्हटले, त्या काठावरची माती मोजलेस का कधी? ती म्हटली, अहो किती अवघड आहे, शक्य आहे का म्हणे, एवढी माती कशी मोजणार? ते म्हटले, जसं माती मोजणं अवघड आहे ना, तसे संत मोजणं अवघड आहे. का? कारण जितकी वाळू दिसते ना, एवढे संत आहेत. बघण्याची दृष्टी माझ्याकडे नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. ते बघण्याची दृष्टी माझ्याकडे नाही आहेत. का? कारण आपण प्रत्येक संतांना त्याच्या ठिकाणी असणाऱ्या विशेष गुणांनी ओळखतो ना. त्याच्या ठिकाणी असणाऱ्या विशेष गुणांनी मी नानांना ओळखतो. का? शांती ब्रह्म म्हणून नानांच्याकडे पाहतो. त्या एका गुणाला आत्मसात करून त्यांनी ईशपदाची प्राप्ती करून घेतली आहे. त्या एका गुणाला आत्मसात करून, अशा एका विशेष गुणाची प्राप्ती करून घेऊन प्रत्येक संतांनी स्वतःचं वेगळेपण दाखवून दिलं आणि त्या गुणाच्या मार्फत भगवंताला प्राप्त करून घेता येतं, याची शिकवण समाजाला दिली. या अर्थाने आपण सगळेजण संत नाही होत का? कारण आपण सुद्धा कुठल्या तरी एका आदर्श गुणाने आपलं आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की. आणि ते आयुष्य जर खऱ्या अर्थाने समृद्ध झालं तर दुसऱ्यासाठी ते आदर्शभूत नाही ठरणार. याचा अर्थ त्याच्यासाठी तो संत नाही झाला. याचा अर्थ इथं किती संत आहेत, अहो मोजता येऊ नये तेवढे संत आहेत. म्हणजे तुम्ही सगळेजण संतच आहात. का? कारण तुमच्यावरती नानांचा प्रकाश पडलाय हो. पण आपण संत या पदावरती आलोय हे जर कळायचं असेल तर आधी आपल्याला संत व्हायला पाहिजे. आणि ते संत व्हायचं असेल तर संत असतात कसे? ये दीनेषु दयालव स्पृशतिया अल्पोपि न श्रीमदः व्यग्राये च परोपकार करणे हृष्यन्ति ये याचताः स्वस्थाः सन्ति च यौवनोन्मदमः व्याधि प्रकोपेऽपि ये तैस्तंभैरिव सुस्थिरे किल भरक्लांता धरा धार्यते. सद्गुरुनाथ महाराज की. काय आहे संत? ये दिनेषु दयालव स्पृशतियान अल्पोपि न श्रीमदः. ये दिनेषु दयालव, दिनांवरती दया करणारे. पण दुर्दैव असे ना की आता इथं दीनच सापडत नाही हो.
इथं दीनच सापडत नाही. म्हणजे कबीरांचा शब्द आहे, दीन दीन तो हर कोई कहे, दीन न दिखयो भाई. या जगामध्ये दीन 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 सगळे ओढतात, पण इथं दीन कोणी नाही, कोणी नाही. अगदी भिकारी सुद्धा दीन नाही हो. म्हणजे आम्ही परवा तुम्हाला सांगतो, मी कीर्तनाला निघालो होतो, नेमकी त्या सिग्नलला गाडी थांबली, म्हणजे 4 व्हीलर होती, आम्ही थांबलो होतो तिथं. तर तेवढ्यात तो पोतरा जे असतो ना, अंगावरती आचडं मारतात, आजकाल ते रस्त्यावरतीच असतात, तर ते आमच्या गाडीच्या पुढं आला, तो अंगावरती आसोड घेऊन, आणि म्हटलं काहीतरी द्या. तर आम्ही त्याला म्हटलं, अरे म्हटलं आमच्याकडे चिल्लर नाही आहे. तुम्हाला सांगतो, त्यांनी पटकन त्याचा QR कोड पुढं गेला. मी खोटं सांगत नाही, खरं सांगतो. त्यांनी QR कोड पुढं गेला, म्हटला याच्यावरती काय असेल ते टाका म्हटला. आज आमच्या पुण्याला भिकारी सुद्धा QR कोड घेऊन हिंडतात, माहितीये तुम्हाला. आणि मग लाजे खातर आपण 1 रुपया थोडाच देणार, म्हणजे 10 रुपये टाकणार की हो. इथं दीन कोणी नाहीये, लक्षात ठेवा. भगवंताचा शब्द आहे, दीनावर हरीची प्रीती, असा भगवंताचा शब्द आहे, दीनावरी हरीची प्रीती. पण दुर्दैवाने इथं दीन कोणी नाहीये. दीन कोणाला म्हणायचं? म्हटलं जी गोष्टी प्राप्त करायची आहे ती त्याला प्राप्त होत नाहीये, आणि ती प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्याकडनं होणारा जो प्रयत्न आहे त्याला दीन असं म्हणतात. तो दीन आहे. दुर्दैवाने इथं दीन कोणीच नाही. मग ज्या दिनावरती दया करायची, म्हटलं हे दया करणार कसे? ये दिनेशु दयालव स्पृशत्या. बरं, दया करायची ज्या दिनावरती करायची, दया करताना म्हटलं त्यांनी कुठला विचार केलाय का? दया, दया तिचे नाव, तुकोबांचा अभंग आहे, दया तिचे नाव संत. डोक्यात हे नेमकं घड्याळ बघण्याच्या नादात. दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दारण संकटांचे, आणि निर्दारण संकटांचे, दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन. संतांचा शब्द आहे, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दारण संकटांचे. नानांच्या चरित्रा प्रसंग आहे. घरामधल्या कार्यासाठी त्या स्त्रीने मुहूर्त काढला, आणि तो मुहूर्त काढल्यानंतर नानांना सांगायला आल्यानंतर नाना म्हटले, हा मुहूर्त चुकीचा आहे, या मुहूर्तावरती हे कार्य करू नका, अडचण येणार आहे. पण ती म्हटली, पत्रिका छापून झाल्या, सगळ्यांना सांगून झाले, आता ते त्यावेळेला करावंच लागणार. नाना तुम्ही या. तेव्हा नानांचं वाक्य आहे, आम्ही त्या कार्याला येऊ, विघ्न येईल पण कार्याला बाधा येणार नाही. आम्ही येऊ, आल्यामुळे कार्यामध्ये विघ्न येणारच आहे, पण विघ्न आल्यामुळे कार्याला बाधा येणार नाही. आणि खरंच नाना त्या कार्याला जातात. त्या कार्यामध्ये त्या बाई त्यांच्या भावाला फिट येऊन त्या पडल्या, म्हणजे तो फिट येऊन पडला. पण फिट येऊन पडल्यामुळे कार्यामध्ये बाधा आली, पण नानांच्या तिथं अस्तित्वामुळे तो त्या फिटेतनं बाहेर पडला आणि पुढचं कार्य पूर्ण झालं. संतांच्या चरित्रात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सापडतील, ते आहेत. म्हणजे संतांची असणारी कृपा आणि संत जीवनामध्ये आलेल्या संकटांना परतवून लावण्याची क्षमता दाखवतात. मुंबईला आत्ताची घटना सांगतो तुम्हाला, आत्ताची म्हणजे 8-9 महिन्यापूर्वीची घटना आहे, आत्ताची. मुंबईला आमचे एक मित्र आहेत कुलकर्णी म्हणून, तिशीतला मुलगा आहे. राघवेंद्र स्वामींचा तिथं मठ आहे मुंबईला. त्या मठामध्ये तो तिथं आचार्य म्हणून काम करत होता, आणि स्वयंपाक सगळा चुलीवरचा. का? कारण स्वामींना शेगडीवरचा किंवा गॅसवरचा नैवेद्य आवडायचा नाही किंवा देत नाहीत, म्हणून त्यांना चुलीवरचा नैवेद्य होतो. तिथं त्या काय म्हणतात त्याला, पुऱ्या वगैरे काहीतरी तळायच्या होत्या, म्हणून त्यांनी त्या मोठ्या कढईमध्ये ते तेल टाकलेले
आणि आता ज्या पुऱ्या तळायच्या, तो तळण्यासाठी तिथं बसलाय. आत्ताची घटना आहे, हा तुम्हाला सांगतो, आत्ताची. तो तिथं तळायला बसलाय, त्यांनी त्या पुऱ्या तिथं ठेवल्यात. आता ते तेल उकळलंय म्हणून त्यांनी ती एक एक पुरी त्याच्यात टाकायला घेतली. आणि पुरी टाकायला घेतल्यानंतर काहीतरी गडबड झाली, त्याला फीट आली. त्या पुऱ्या टाकताना त्याला फीट आली, आणि फीट आली तो त्या कढईतच पडला. नुसता पडला नाही, ती कढई त्याच्या अंगावरती उलटी झाली आणि 90% तो भाजला. कल्पना करा तुम्ही. त्याच्या आयुष्यामध्ये हे संकट आलेलंच आहे, येणारच होतं, त्याच्या प्रारब्धात होतं ते. पण तुम्हाला सांगतो, तो मुलगा 3 दिवस कोम्यात होता. 3 दिवस कोम्यात. 3 दिवसांनी तो कोम्यातनं 1 सेकंद म्हणजे 10 सेकंद बाहेर आला. अख्खा भाजलेला आहे तो. 10 सेकंद बाहेर आला. त्यांनी आपल्या तिथं बसलेला पाहिलं, म्हटलं मला घोडवर पाणी हवं आहे. त्यांनी 1 घोट पाणी घेतलं आणि प्राण सोडला. त्याच्या नशिबामध्ये भाजून मरण होतच. पण सद्गुरू करतो काय, त्याची तीव्रता त्याच्यापर्यंत नाही पोचवली. कारण ज्या क्षणाला तो कढईत पडला त्या क्षणाला त्याला फीट आलेली आहे. आपल्याला ऐकल्यानंतर कसं तरी झालं, त्याला कळलं कुठं आपण भाजलोय. त्याला कळले कुठं आपण भाजलोय. देहापर्यंतचा भोग होता, देह भाजला होता, मन महाराजांनी अनकॉन्शियस करून टाकलेलं होतं. त्यामुळे वेदना मनापर्यंत गेलीच नाही. 3 दिवस तो कोम्यात होता. 10 सेकंद बाहेर आला, घोडवर पाणी घेतलं आणि गेला. संत ये दिनेश दयाल स्पृशदिया. आपल्या भक्तावरती दया केल्याशिवाय ते राहत नाहीत. जो त्यांच्याकडे जातो आणि खऱ्या अर्थाने मी दीन आहे, तुमची कृपा झाली तरच मी परिपूर्ण होईन, या भावनेने जो दीन आहे तो त्याच्यावरती ते दया केल्याशिवाय राहतच नाहीत. आणि दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दाळण संकटांचे. आता नानांच्या चरित्रात असे अनेक गृहस्थ आपल्याला भेटतील, असे एक अनुभव दिसतील की ज्यांच्या आयुष्यात आलेली संकट नानांनी हसत 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 म्हटलं बाहेर काढलेली आहेत, बाहेर काढली. ये दिनेश दयाल स्पृशतियान अल्पोपिन श्रीमदहा. त्यांना अल्पोपिन म्हणजे अगदी अल्प सुद्धा श्रीचा मद नाही हो, श्रीचा मद नाही, अशी त्यांची अवस्था आहे. वास्तविक पाहता नाना काही असे गडगंज श्रीमंत नाही आहेत की ज्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरती आहे म्हणून त्यांचं काही अडतंय, असं नाही आहे. पण अल्पोपिन श्रीमदहा, नानांना तिळमात्र त्याच्याबद्दल अहंकार नाही आहे, अभिमान नाही आहे, त्याचा मद नाही आहे त्यांना की हे माझ्याकडे आहे. संत आलेल्याचाही अभिमान धरत नाही आणि गेल्याचं दुःखही धरत नाही. तो ते आहे त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवण्याची क्षमता दाखवतात. गोंदवलेला महाराजांना त्यांची आई म्हटली, गणोबा काशीला जायची इच्छा आहे रे. महाराज म्हटले उद्या जाऊ. अगं पण हे गणोबा हे सगळं उभं केलेलं आहे, घरदार म्हटलं त्याच्यातलं सगळं सामान वगैरे, अरे ह्या सगळ्याची काहीतरी सोय लावली पाहिजे ना. महाराज म्हटले उद्या जाऊयात आपण. आणि संध्याकाळी गावात जाऊन शंख करून आले महाराज, ज्याला कोणाला जे काही हवं असेल त्यांनी उद्या सकाळी आमच्याकडे या. अख्खं गोंदवलं महाराजांच्या दारात. आणि महाराजांनी आईला बाहेर काढलं आणि लोकांना सांगितलं या घरात जे आहे ना, ज्याला जे आवडतं ते घेऊन जा. नवीन घर विकत घेताना जसं आपल्याला मिळतं ना तसं घर झालं. महाराज म्हटले आई आता कशाची चिंता नाही ना, चल गोंदवल्याला. आपण करू का? आपल्याला हे शक्य? अल्पोपिन श्रीमदा. व्यग्रायेच परोपकार करणे फार महत्वाची गोष्ट आहे. परोपकार करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे, लक्षात ठेवा. परोपकार. आणि त्याच्या मागे शब्द लिहिलाय मुद्दाम, व्यग्रायेच परोपकारणे. ते अत्यंत व्यग्र आहेत. व्यग्र आहेत म्हणजे व्यस्त आहेत ते परोपकार करणार. किती व्यस्त आहेत? मी कोणावरती परोपकार करतोय, हा योग्य आहे का अयोग्य आहे, हा चांगला आहे का वाईट आहे, ह्याला करून चालणार आहे का, हा माझ्याशी असा वागला तो असा वागतोय, हा माझा फॉर आहे तो मला वगैरे वगैरे असला कुठला विचार करता वेळच नाही त्यांना, वेळच नाहीये. इतके ते व्यस्त आहेत.
म्हणजे त्यांना परोपकार करण्यासाठी विचार करायला वेळच नाहीये, इतके ते व्यस्त आहेत. इतके. मला व्यस्तता आहे का? मी परोपकार करतो, पण परोपकार करत असताना मी विचार करून परोपकार करतो, बरोबर ना? कारण माझ्याकडे वेळ आहे. मला कोणावरतीही परोपकार करत असताना हा त्या लायकीचा आहे का, हा योग्य आहे का, तो चालणार आहे का, तो मला नंतर मला विचारेल का, हा सगळा विचार करायला माझ्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे वेळच नाहीये. त्यामुळे तो माझं कल्याण करणार आहे, मला विचारणार आहे का नंतर माझ्याच नावाने खडे फोडणार आहे. वेळच नाही त्यांना परोपकार करताना. व्यग्रायेच परोपकार करणे हेरिष्यंती ये याचता. त्यांच्याकडे कोणीही हात पसरू देत, त्याला देण्यासाठी यांनी हात कधी मागे घेतला असं झालंच नाही. हो, झालंच नाही. नानकांचे चरित्र प्रसंग आहे, फार मजेशीर आहे. नानकजी रस्त्याने चालले होते आणि एक भिकारी आला आणि त्यांच्या पाठीवर हात मारला. नानकांनी मागे वळून पाहिलं, कोण आहे? तो भिकारी. नानकांनी विचारलं, क्या है? 10 रुपये निकाल. भिकारी नानकांना म्हणतो, 10 रुपये निकाल. नानक म्हटले, अरे तू हे कोण? म्हटलं, तू ना ओळखीचा ना पाळखीचा, आम्हाला सर्व 10 रुपये निकाल. म्हटला, मैं भिकारी हूं. अरे अरे भिकारी कैसा बात करता है, जरा अदब से बात करो. हा? भिकारी ऐसा गुर्राता है कभी? नानक म्हटले, 10 रुपये काय को चाहिए? चाय पीनी है. तो त्या गुस्स्यातच आहे, 10 रुपये चाहिए. क्यों? चाय पीनी है. नानक म्हटले, चाय तो 5 रुपये मिळती है, 10 रुपये काय को? नानक त्याचं हे वाक्य ऐकून उडाले. तो त्यांच्याकडे बघून म्हणतोय, तुझे नाही पिनी आहे. नानक हादरलेच. अरे चाय तो 5 रुपये में मिलती है, 10 रुपये काय को? तुझे नाही पिनी आहे. म्हणजे माझ्या बरोबर तुला सुद्धा चहा प्यायचा आहे का? कारण मी तुला चहा पाजला, तू नाही मला पाजलास. तुला चहा पाजल्याचा आनंद मी घेणार, मी यांना चहा पाजलाच. काय मजा आहे. असं असताना सुद्धा नानक त्याला 10 रुपये देतात. मी देईन का असं असताना? व्यग्रायेच परोपकार करणे रिष्यन्ति ये याचतः स्वस्था संति च यौवनोन्मदमः. अत्यंत तारुण्याचा प्रकोप झालेला असताना सुद्धा जे त्यांच्या विषयांवरती आरूढ होतात आणि शांत राहतात. अत्यंत विषयांतूर होण्याची क्षमता ज्या वयामध्ये असते त्यावेळेला विचारांना शांत ठेवण्याची क्षमता राखणारे हे आहेत. सगळं सांगणं अवघड आहे. अशी लोक या पृथ्वीतलावरती आहेत, म्हणून पृथ्वी अजूनही अबाधित आहे. हे आहेत म्हणून का? पृथ्वीचा समतोल राखण्याची क्षमता ते राखतात. अशी संत नावाची गंगा माझ्यावरती आली आहे का? कारण माझा उद्धार व्हावा ही त्यांची इच्छा आहे, माझं कल्याण व्हावं ही त्यांची इच्छा आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. ही संतांची जाते. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची अवस्था अशी आहे, ज्या संतांना भगवंत सुद्धा सांगतो, संत ही माझी रूपडी, असा ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे. या संत हे माझं रूप, मला जर पाहायचं असेल तर तुम्ही संतांकडे बघा. म्हणून तुकोबांनी अभंग आहे, संत पूजा जाने केली, आमचे महाराज म्हणायचे, हा साथीदारांनी कीर्तन कधी ऐकायचं नसतं. ते जर ऐकत बसले ना तर ते वाजवायचे विसरतात.
तो ऐकण्यात इतका तल्लीन झाला की तो स्वरच विसरून गेला काय वाजवायचं ते. संत पूजा जाने केली ठाणे काळाची उठवी संत पूजेचे महिमान संत पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण लोटांगण संत पूजा जाने केली संत पूजा तुका म्हणे संत पूजा बहु आवडे गरुड ध्वजा गरुड ध्वजा संत पूजा जाने केली ठाणे काळाची उठवी. म्हणून आयुष्यामध्ये एक वेळ देवाची पूजा करायला जमली नाही ना तरी चालेल. संतांचा शब्द आहे, दाराशी जर संत आले असतील ना तर देव पूजावे परते आणि संत पूजावे आरते. दाराशी जर संत आले असतील ना तर म्हटलं देवाला सुद्धा एक वेळ बाजूला सारा, पण संतांना जवळ करा. का? कारण त्या देवाची ओळख हेच करून देऊ शकतात, दुसरं कोणी नाही. म्हणून असे संत तुमच्या दाराशी आलेत, न जाणो ज्याच्या मुखामध्ये त्यांनी दिलेलं नाम आहे ना ते सगळे संत आहेत. म्हणून आपल्यातला अहंकार घालवण्यासाठी आपल्या शेजारच्या मध्येच नाना बसलेत असं समजा, आपल्या शेजारीच नाना कीर्तन ऐकायला बसलेत असं समजा, आणि कीर्तन झालं की त्यालाच नमस्कार करून उठा. वारकरी संप्रदायामध्ये हा विचार प्रामुख्याने लक्षात ठेवा. म्हणून कीर्तन झाल्यानंतर एकमेकाच्या पायाला हात लावून नमस्कार करून उठायची पद्धत आहे. का? न जाणो शेजारी बसलेला पांडुरंगच असेल तर, माझ्या बायकोचं रूप घेऊन तो बसला असेल तर थोडंच मला माहिती आहे, म्हणून त्याला नमस्कार करून उठा. का? मला माहिती नाही तो पांडुरंग आहे का नाही, पण असला तर जाता जाता त्याला नमस्कार होऊन जाईल. हो, तसं न जाणो इथं कीर्तन ऐकायला नाना येऊन बसलेत ना, माझं नाना कीर्तनला येऊन बसलेत तर माझ्यासाठी ते माझ्या समोरच बसलेत. तसं तुम्हाला ते समोर दिसत आहेत, मला ते समोर दिसत आहेत. अशा संतांना वंदन करून मी माझं आयुष्य तर परिपूर्ण करून घेईनच. तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे बघा आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्या गोष्टींना महत्त्व दिलं त्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व द्या, त्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रधानत्व द्या. संतांचा पहिला गुण आहे दया करणं. दुसरा ऋष्यन्ति ये याचताः, तुमच्याकडे कोणी काही मागणी केली सगळं देण्याची क्षमता ठेवा, द्याच असं नाही, पण वेळ पडली तर सगळं देण्याची क्षमता ठेवा. तिसरी गोष्ट परोपकार करण्यामध्ये ते व्यस्त आहेत. हा योग्य आहे ते अयोग्य नाही, आत्ता त्याला याची गरज आहे, देऊन मोकळे व्हा. परोपकार करणे. ऋष्यन्ति ये याचताः स्वस्था सन्ति च यौवनोन्मदमः. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये विषय हे अत्यंत डोक्यावरती चढून बसले आहेत आणि त्या विषयांमध्ये शरीर हे न कळत ओढलं जातं. त्यावेळेला शरीराला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संतांच्या ठिकाणी पाहून या गोष्टी जर जवळ केल्यात तर संतांना बघणं तुम्हाला अवघड नाही हो. आणि एकदा त्यांना पाहिलं की जीवनाचा उद्धार थोडाच मागे राहतोय, तो झाल्याशिवाय राहतच नाही, की मोना तो होतोच होतो. मग तो व्हावा असं वाटत असेल तर तुकोबा सांगतात, अशी संत नावाची गंगा माझ्या घरी आली आहे, तिथं हा तुकोबा तुका म्हणे संत गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजरी, तेथे करीन आंघोळी उडे चरण रजोधळी. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो. संतांच्या वचनांमध्ये राहणं आणि संतांच्या वचनांना आपल्या आयुष्यामध्ये प्रधानत्व देऊन आपल्या विचारांना गौणत्व दिलं, हे ज्या दिवशी जमलं आणि त्या विचारांना आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला मी उतरवलं त्या दिवशी तुकोबा म्हणतात, तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो. कसं? उत्तरंगात बघूयात. पूर्वदात महाराज सवार करतात.
गंगाले आम्हावरी, गंगाले आम्हावरी, गंगाले आम्हावरी, गंगाले आम्हावरी. गंगाले आम्हावरी, गंगाले आम्हावरी. संत पाऊले साजे रे, संत पाऊले साजे रे, गंगाले आम्हावरी. पाप पळाले पळाले पळाले, पाप पळाले पळाले. पाप पळाले पळाले, पाप पळाले पळाले. दैन्य दुःख दुरावले, दैन्य दुःख दुरावले. गंगाले आम्हावरी, गंगाले आम्हावरी.